तर जस्ट एक स्नेक कॉल आलेला आहे विना मेसच्या इथे. ॲक्च्युली मला तो ॲड्रेस माहीत नाही आहे, पण आमच्या ऑफिसच्या जवळच आहे. मी जाऊन चेक करतो कोणता साप आहे. व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा, जेणेकरून कोणता साप आहे त्याची माहिती मी तुम्हाला पूर्ण देऊ शकेन. ओके, त्यांना कॉल करूया आपण सरांना. हेडक्वार्टरच्या इथेच ना? हेडक्वार्टरच्या बाजूला आहे का कुठे आतमध्ये? बाजूला विरामेश्वरून ग्राउंडवर रोड जातो, आपल्या हेडक्वार्टर ग्राउंडवर रोड जातो तो. ठीक आहे, 2 मिनिटं. मी आता इथे पोहोचलोय, आपल्या SP ऑफिस जवळ पोहोचतोय. 2 मिनिटं. गाडीवरतीच आहे. फोन चालू ठेवा, पोचतोय मी. माहित नाही ना तो ॲड्रेस प्रॉपर. हेडक्वार्टरचं क्वार्टर गार्ड आहे ना. ओके ओके. अच्छा, त्या पुढे विनामेच आहे का? ओके. सॉरी, मुख्यालयाच्या इथे आपण लेफ्ट मारला आहे. सरळ वर येऊ ना? हो, हेडक्वार्टर गार्ड पुढे आलं. ठीक आहे, तिथून लेफ्ट साईडला विनामेस बोर्ड दिलेला आहे. आधुनिक कर्मशाळा. त्याच्या पुढे आलं लेफ्ट मार वर. हा, विनामेसचा बोर्ड लागला, राईट. तिथं वरती 4 व्हीलर येते का वरती? हो, ये ना. गेट वर लाव आणि इथेच लाव गाडी. लाव इथे, लाव तिथं गाडी लाव. लाव तिथं. ओके ओके ओके. रिलीज पार्क ब्रेक. हां, स्ट्राईक केल बॅक. नाणेटी म्हणून आहे, बिनविषारी आहे. बिनविषारी. सोडून देतो. हां, ते पावसात ते बाहेर पडतं. बिनविषारी साप आहे, नाणेटी, स्ट्राईप किल बॅक. हो, सोडून देतो. धन्यवाद कॉल केल्याबद्दल. थोडासा पाऊस पण पडतोय, तर रेस्क्यू झालेला आहे साप. सोडताना मी तुम्हाला एक त्याचं थोडंसं वर्णन. 1 मिनिट, पाऊस पडतो. तर या बॅगमध्ये आहे. सोडताना मी त्याचं प्रॉपर एक वर्णन तुम्हाला सांगतो. त्या सापाचं नाव आहे नाणेटी. इंग्लिश नाव आहे स्ट्राईक किल बॅक, कारण त्याच्या बॉडीवरती 2 बँड असतात. जे आता आपण व्हिडिओ साप लगेच सोडून देऊया, म्हणजे
तुम्हाला त्या सापाबद्दल व्यवस्थित माहिती सांगतो. त्याच्याबद्दल बरेच अंधश्रद्धा पण आहेत, त्याबद्दल पण थोडीशी तुम्हाला माहिती देतो की त्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल. चला तर जाऊया सोडायला सापाला जंगल अधिवासात सुरक्षिततेत. हे पण आहे जंगल, तसं खूप चांगला एरिया आहे, पण फक्त कसं लोकांना भीती वाटते त्यांच्या घराजवळ आला किंवा ऑफिस जवळ आला की प्रत्येकाला सापाची भीती असतेच. तर त्याच्यामुळे पकडून आपण त्याला सोडून द्या. बघा समोर एक ग्राउंड आहे ॲक्च्युली, त्यामुळे कसं आहे की इथे साप बरेचसे असल्यामुळे ते कधी कधी असे रस्ता चुकतात आणि भक्षाच्या मागणं म्हणजे बेडूक, उंदीर, पाल, बेल ह्याच्या मागून ते आतमध्ये येतात, शिरतात. पाऊस जरा जास्तच आहे, कंटिन्यू चालू आहे. जेवलो मी, पाणीही नाही प्यायलो. पाणी पियायच्या आधीच शतपावली झाली. आता तर जाऊन सोडून देऊया सापाला. हे साप जे आहेत ते पावसात जरा जास्त बाहेर पडतात. थोडासा सेफ एरिया आणि जंगल बघून जिथे हे साप आरामात राहू शकतात अशा ठिकाणी सोडूया. म्हणजे पाण्यालगतच वगैरे असतात. मुंबईमध्ये सहसा हे जे नाले किंवा गटार वगैरे आहेत स्वच्छ पाण्याचे तिथे दिसतात. तर मित्रांनो, हा साप जो आहे ह्याचं नाव आहे स्ट्राइप किलबॅक. मराठीमध्ये ह्याला म्हणतात नानेटी. तर ह्याचं प्रॉपर वर्णन मी तुम्हाला सांगतो. आता पाऊस बाहेर चालू आहे म्हणून मी गाडीत बसूनच त्याला बाहेर सोडणार आहे जंगलामध्ये. तर मी सोडण्याआधी तुम्हाला एक त्याचं प्रॉपर क्लोज वर्णन तो कसा ओळखायचा हे सांगतो. कारण बाहेर आहे ना पाऊस जरा जोरात चालू आहे आणि मी भिजू शकेन आणि थोडंसं त्याची माहिती सांगणं थोडं मला अवघड होईल म्हणून मी गाडीत बसूनच त्याचं वर्णन सांगतोय. तर क्लोज बघू शकता त्याचं वर्णन. चेहऱ्याचे ते थोडं येल्लोइश, वरती थोडेसे पॅटर्न आणि त्याच्या शेपटीपर्यंत 2 येल्लो बँड म्हणजे शरीरावरती पूर्ण असतात ते शेपटीपर्यंत असतात. ह्याचं नाव आहे स्ट्राइप किलबॅक. मराठीत याला नानेटी म्हणतात. या सापाला हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. हा चावतो जोरात. हा चावल्यानंतर जर तुम्हाला कोणाला चावला असेल तर टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागतं, कारण ते उंदीर बेडूक वगैरे खातात. तर त्याच्यामुळे ते घेणं बंधनकारक आहे. तुम्ही पूर्णपणे याचं वर्णन बघू शकता. थोडंसं झूम करतो. हे बघा, ठीक आहे. त्याच्या अंगावरची प्रॉपर स्केल. तर याला आपण आता सोडून देऊया. बस जा. तर गेला आहे. तर मित्रांनो, हा जो साप आहे तो पूर्णपणे बिनविषारी साप आहे. त्याचं नाव आहे स्ट्राइप किलबॅक. मराठी नाव आहे नानेटी. गैरसमज असा लोकांचा आहे की हा एक साप बाहेर पडल्यावर त्याच्याबरोबर मागणं 7 किंवा 8 साप बाहेर पडतात. ॲक्च्युली त्यामागचं सायंटिफिक रिझन हे आहे की
मिलनाच्या कालावधीत म्हणजे पावसामध्ये जेव्हा त्यांचा मेटिंग सीझन असतो तेव्हा एक फिमेल बाहेर येते आणि त्यामागे बरेचसे नर अट्रॅक्ट तिच्या बॉडीतनं एक स्मेल निघतो त्यामागे अट्रॅक्ट होतात, त्यामुळे त्याच्या मागे येतात. तर पूर्णपणे बिनविषारी साप आहे हा. मुख्यतः छोटे बेडूक, उंदीर किंवा पाल वगैरे हे खातात आणि पावसामध्ये सगळ्यात जास्त हे बाहेर पडतात. आणि बघायला गेलं तर हा पूर्णपणे बिनविषारी आहे. चावल्यानंतर ऑब्व्हियसली सगळ्यांनी TTचं इंजेक्शन घ्यावं हा चावल्यानंतर, कारण हा बिनविषारी साप आहे. तुम्ही डॉक्टरांना रिफर करावं, कारण हे कसे चावल्यानंतर ह्यांच्या दातामध्ये बॅक्टेरिया किंवा जे बेडूक किंवा उंदीर वगैरे खातात त्यामुळे दातामध्ये काहीही असू शकतं. त्याच्यामुळे कोणताही साप चावल्यानंतर पहिले डॉक्टरांकडे जाणं गरजेचंच आहे, जर तुम्हाला माहीत नसेल बिनविषारी आहे किंवा विषारी साप आहे. पण हा साप जो आहे तो पूर्णपणे बिनविषारी आहे. कोणताही साप जर तुम्ही व्यवस्थित निरखून पाहिला तर त्याच्या वरच्या पॅटर्नवरनं त्याला विषारी किंवा बिनविषारी हे ओळखता येतील. कोणी धाडस करू नका पकडायचं मुद्दामून घरामध्ये आलाय वगैरे. त्याच्या व्यतिरिक्त मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्याच्यामध्ये साप जर आपल्या घरामध्ये आला तर त्याची काळजी कशी घ्यायची, तुम्ही त्यांना कसं पकडू शकता किंवा कसं हँडल करून त्यांना सुरक्षित, जर सर्पमित्र जवळ नसतील, अचानक कोणाचा कॉल लागत नसेल सर्पमित्राचा, तर मारण्यापेक्षा जर तुम्हाला असं वाटतं की त्यांना मारू नये तर त्यांना घराच्या बाहेर सोडायचं आहे, तर ते कशा पद्धतीत करावं त्यासाठी मी एक छोटीशी व्हिडिओ बनवणार आहे. लवकरात लवकर मी ती यूट्यूबवरती पोस्टच करेन. थोडीशी एडिटिंग बाकी आहे त्याबाबत. तर हा पूर्ण व्हिडिओ, या सापांची माहिती तुम्हाला आवडला असेल हा पूर्ण व्हिडिओ, तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्या घरच्यांना, गावी जे राहत असतील किंवा ज्यांच्या ठिकाणी हे साप वगैरे आढळतात त्यांना या सापाबद्दल व्यवस्थित माहिती मिळेल. भीती जी निर्माण होईल ती कमी होईल. परत सापांचेही जीव असतील, लोकांचेही जीव असतील. तर नक्की व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, तुमचे काही सजेशन असतील तर नक्की. त्या व्यतिरिक्त चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच तुमचा आशीर्वाद, प्रेम शेवटपर्यंत राहू द्या. बाय बाय.